आज नव्या मुंबई येथे एक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन होतं. त्याचं उद्घाटनाप्रसंगी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब येत आहेत. परंतु ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पाया जर कोणी रचला असेल, 25-30 वर्षाआधी जर कोणी जागा निश्चित केली असेल, तिकडे सर्वे केला असेल आणि भविष्यातल्या मुंबईची गरज ओळखून 25 वर्षाआधी जर त्याचं नियोजन कोणी केलं असेल, तर देशाचे नेते आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांनी केलेले आहे. आणि आजचा हा कार्यक्रम असं वाटायला लागला की भाजप प्रणित कार्यक्रम आहे. हा महाराष्ट्राला किंवा मुंबईला एका विमानतळाचा लोक अर्पण सोहळा कमी आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असं जास्ती वाटतंय. मी तेच सांगितलं ना, हा एखाद्या वास्तूचा लोकार्पण सोहळा नसून भारतीय जनता पार्टीचा खाजगी कार्यक्रम असं वाटतंय. छगन भुजबळ आणि अजित पवार हे छगन भुजबळवरती वैतागले, त्यांनी सांगितलं की एक विशिष्ट जातीपर्यंत ते घेऊन कोणतरी काहीतरी बोलतं, त्याचा भूतदंड कुठेतरी पक्षाला भोगायला लागतो. महाराष्ट्रातील 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीचा जर कोणता नेता असेल तर तो शरदचंद्र पवार साहेब आहे. बाकी पवार साहेबांकडनं तुटून गेले लोक 18 पगड जातीने 12 बलुतेदारांना सामावून घेऊ शकत नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. अजित पवारांनी त्यांच्या बैठकीमध्ये भुजबळांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. जातीमध्ये कुठल्या इकडे भूमिका घेऊन नाही, वास्तविक एखाद्या समाजावर अन्याय होत असेल, शासनामध्ये अन्याय होत असेल, तर त्याच्यावर आवाज समाजाचे नेते उचलणारच. आणि भुजबळ साहेब जर तसं करत असेल तर त्याच्यात गैर मानण्याचं काही कारण नाही. परंतु तेच सांगतो की समाजाचा हित ओळखण्यामध्ये कुठेतरी विद्यमान प्रशासन कमी पडते. त्यांना फक्त मताचं राजकारण दिसते. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम राहावा, 18 पगड जाती 12 बलुतेदार एकत्रितपणे राहावे, हा जो जुन्या काळातला महाराष्ट्र होता, हा आता महाराष्ट्र तसा राहिलेला नाही. तुमच्या मराठवाडा विभागामध्ये तर जातीय तणाव एवढा द्वेषाचा झाला, एवढा तणावाचा झालेला आहे की त्या ठिकाणी रोटी बेटी व्यवहार तर दूर, परंतु साधी खरीदारी देखील होत नाही. आणि महाराष्ट्र कुठे नेऊन हे विद्यमान फडणवीस सरकार ठेवते, याचं भविष्यामध्ये आपल्याला सर्वांना विचार करावा लागेल. काल असे एक बातमी लातूरमधून आली, व्यक्तीच्या आत्महत्या झाली त्यावेळेस खोट्या चिठ्ठ्या ठेवल्या दाखवल्या आत्महत्या. सरकारची यंत्रणा सर्वच गोष्टीमध्ये कमी पडते, त्यांचं दुर्लक्ष होतं. सरकारचे पोलीस आमदारांच्या संरक्षणामध्ये आहेत, कार्यकर्त्यांच्या संरक्षणात आहेत आणि सरकारचे पदाधिकारी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बेधडक पोलिसांना चापट मारतात, अधिकाऱ्यांना चापट मारतात. आणि जो एक महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा होती प्रशासन आणि पुढाऱ्यांची मधली, ती पूर्णपणे खचलेली आहे, संपलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेचा त्यांनी बागलबुवा केला. लाडकी बहीण योजनेमध्ये लोकांना हजारो रुपये वाटले आणि आता 26 लाख लाडक्या बहिणी कमी केल्या. त्याच्यात अजून पण निकष आता काल परवा त्यांनी नवीन ॲड केले. मग आता हे 26 लाख भगिनी कमी केलेला आणि त्यांना जो पैसा दिलेला आहे, हा पैसा देवेंद्र फडणवीस साहेब देणार आहेत का? हा पैसा परत राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये अजितदादा पवार देणार आहेत का? की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देणार आहेत का? कारण पब्लिक एक्सचेकरचा पैसा, पब्लिकचा पैसा हा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वाटप केला. ज्यांना लाभार्थी म्हणून आधी तुम्ही पैसे दिले, आता त्यांना त्या यादीतनं वगळलेलं, म्हणजे हा लाभार्थी त्यांच्याबद्दल देखील धोका केला. आणि महाराष्ट्राचा पैसा तुम्ही चुकीच्या बांधवांनी लोकांना म्हणजे गैरलाभार्थ्यांना दिला, तर तो परत कसा करणार? हा पैसा मला वाटतं देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतःच्या खिशातनं महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये भरावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.